नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की इकडे सार्थकचे बाबा हे घरी नसतात आणि जो काही रुंदा आणि शलाका आणि रेश्मा यांनी मिळून प्लॅन केलेला असतो की शलाका ही सार्थकच्या बाबांना घेऊन बाहेर कुठेतरी सोडून देण्यासाठी गेलेली असते आणि मुद्दाम रेश्मा घरी घेऊन येणार असते असे नाटक त्यांना सार्थक सुद्धा यांना दाखवायचे असते। म्हणजे रेश्मा ही कायम सार्थकच्या बाबाचा जीव वाचवते, तिला त्यांच्याबद्दल किती काळजी आहे असे सुधा आणि सार्थकच्या मनात निर्माण करायचे असा प्लॅन ते करत असतात। तर रेश्मा ही सार्थकच्या बाबांना घरी घेऊन आलेली असते तर सुधाला वाटत असते की खरंच रेश्मा खूपच चांगली आहे आणि सार्थकच्या बाबांची ती खूप अशी काळजी घेते। दुसऱ्यांदा सुद्धा तिने सार्थकच्या बाबांना ऐनवेळेस कुठे हरवलेल्या ती हाताला धरून घरी घेऊन आले म्हणून ती सार्थकला म्हणत असते की सार्थक, अरे रेश्मा किती आमची काळजी घेते आणि बाबांची सुद्धा तिच्या येण्याने त्यांच्या तब्येतीत सुद्धा आता सुधारणा व्हायला लागली। तू जरा विचार कर, रेश्मा खूपच चांगली मुलगी आहे आणि तू तिच्याबरोबर खरंच लग्न कर आणि तू तिला लग्नासाठी का नकार दिला? ती आमच्या दोघांची किती काळजी घेत असते हे तुला का दिसत नाही? आणि बाबांची तब्येत सुद्धा हळूहळू सुधारते आणि तू जर तिच्याबरोबर लग्न केले, ती जर या घरात आली तर तुझ्या बाबांची तब्येत आणखीनच सुधारेल। सार्थक म्हणत असतो की आई, तुला का समजत नाही? लग्न होण्यासाठी दोन मनांनी जुळणे खूप महत्त्वाचे असते आणि ते लग्नाच्या बंधनासाठी एकत्र येणे आणि मनाने ते एकत्र आले पाहिजे। असे बळजबरीने कोणतेही मन एकमेकांना जोडत नसते आणि तसे माझ्या मनात रेश्माविषयी काहीच असे नाही, त्यामुळे मी रेश्माबरोबर कसं लग्न करू शकतो? माझी इच्छा सुद्धा नाही की रेश्माबरोबर लग्न करावे, कारण रेश्मा चांगली आहे पण मी तिच्याबरोबर लग्न करू शकत नाही। तर सुधाने सार्थक पुढे मोठा असा लग्नाचा घाट घातलेला असतो। त्यानंतर रेश्मा ही सार्थकला म्हणत असते की सार्थक, तू माझ्याबरोबर लग्न करण्यासाठी का तयार नाही? तू एकदा विचार कर, खरंच मी चांगली आहे, आज माझ्यात असे वाईट काय आहे की तू माझ्याबरोबर लग्न करण्यासाठी तयार नाही? तर सार्थक म्हणत असतो की अगं, लग्न होण्यासाठी मनांचे जुळणे हे खूप महत्त्वाचे असते आणि मनात ती व्यक्ती आपल्या बसावी लागते। तर रेश्मा म्हणत असते की सार्थक, तू डोळे झाक आणि डोळे झाकून विचार कर की तुझ्या मनामध्ये कोण आहे? जी व्यक्ती तुझ्या समोर डोळ्यासमोर असेल ती व्यक्ती तुझ्याबरोबर लग्न करण्यासाठी तयार असेल। तर सार्थक रेश्माने सांगितल्याप्रमाणे आपले डोळे झाकतो आणि समोर त्याला आनंदी दिसते, कारण आनंदीमध्ये त्याला ते जे काही प्रेम असते ते दिसलेले असते, कारण आनंदीसुद्धा आता सार्थकच्या प्रेमात हळूहळू पडायला लागलेली असते आणि आनंदी आणि सार्थक यांचे मने मात्र ही जुळत चाललेले असते आणि एका मैत्रीचे रूपांतर आता लवकरच प्रेमात होणार असते। मात्र इकडे आनंदीवर सुद्धा खूप मोठे असे टेन्शन आलेले असते। अंशुमनने मुद्दाम घरी येऊन ॲनिव्हर्सरीचा केक आणलेला असतो आणि त्या केक तो सर्वांसमोर कापायचे नाटक करून पाणी हे आनंदीला मागतो आणि पाणी पिण्यासाठी आनंदी देते। मात्र जी काही सान्वी असते ती खूपच हुशार असते आणि ती मुद्दाम जो काही केक आहे ना, तो मला खरंच खूप आवडला म्हणून त्याचा फोटो काढून व्हिडिओ प्ले करत असते। तर त्या व्हिडिओमध्ये जे काही अंशुमनने त्या पाण्यामध्ये एक अशी विषारी गोळी टाकून जे आत्महत्या करण्याचे नाटक केलेले असते ते सर्व त्या व्हिडिओमध्ये हे रेकॉर्ड झालेले असते। तर सान्वी ही आपला मोबाईल, आईचा मोबाईल असते तो लगेच आनंदीकडे देते, कारण आनंदीला सुद्धा माहिती नसते की आता अंशुमनने असे काय केले आणि आपण यामध्ये गुंतलो म्हणून घरातील सर्वजण खूपच टेन्शनमध्ये असतात। तर गायत्री आत्यासुद्धा आलेली असते। गायत्री आत्याला सुद्धा खूप टेन्शन आलेले असते की अंशुमनने जे काही केले त्यावरून आता कोर्टाचा निकाल आपल्याकडून लागेल की नाही याच्या ती टेन्शनमध्ये असते, कारण ती सर्वांना सांगत असते की कोर्टासाठी पुरावे खूप महत्त्वाचे असतात आणि आज अंशुमनने जे काही आत्महत्या करण्याचा जो प्रयत्न केला त्यामुळे कोर्ट आता अंशुमनची सुद्धा बाजू घेऊ शकतो। पण ऐन वेळेस सान्वीने जो काही पुरावा काढून ठेवलेला असतो तो पुरावा हा आनंदीकडे येतो आणि आनंदी गायत्री आत्याला ते सर्व दाखवते। तर एका खूप मोठ्या सत्याचा उलगडा गायत्री आत्यासमोर झालेला असतो आणि भक्कम पुरावा अंशुमन विरोधी हा गायत्री आत्याला मिळालेला असतो। तर सर्वजण सान्वीचे खूपच कौतुक करत असतात, कारण आज एका छोट्या सान्वीमुळे एका आनंदीला न्याय मिळणार असतो। आणि जेव्हा हा व्हिडिओ सर्वांसमोर कोर्टासमोर हजर
केलेला असतो तेव्हा आनंदी ही अंशुमनच्या ताब्यातून कायमची सुटणार असते आणि खऱ्या अर्थाने त्या व्हिडिओमुळे आनंदी आणि अंशुमनचा डिव्होर्स होणार असतो आणि तो डिव्होर्स झाल्यानंतर योगायोगाने जे काही आनंदी आणि सार्थक आहे हे सुद्धा एकत्र येणार असतात आणि रेश्मा आणि वृंदा यांचे जे काही प्लॅन असतात ते सर्व प्लॅन हे फ्लॉप होणार असतात, कारण कितीही खेळ्या खेळल्या तरी नियतीने शेवटी जे काही लिहिलेले असते ते नशिबाला मिळतच असते. कुणी कितीही हिसकावण्याचा प्रयत्न जरी केला तरी खऱ्या अर्थाने ते सर्व एकत्र येणारच असतात आणि आनंदीला बघून सार्थकच्या बाबामध्ये सुद्धा खूप असा बदल होणार असतो आणि जे काही सत्य लपवण्यात गेले असते ते सर्व सत्य एक दिवस सार्थक समोर सुद्धा येणार असतात आणि एका छोट्या ह्या व्हिडिओमुळे सान्वीच्या आनंदीला खूप मोठा असा न्याय मिळालेला असतो आणि राक्षसासारख्या नराधमापासून आनंदीची सुटका सुद्धा झालेली असते आणि एका प्रेमाच्या माणसात आनंदीचे धागे हे जुळणार असते आणि आनंदी आणि सार्थक पुन्हा एकत्र येऊन आपल्या नवीन जीवनाला सुरुवात करून आपल्या प्रेमाचे धागे कसे फुलत राहणार म्हणून मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे अपडेट्स पाहण्यासाठी आणि या मालिका पाहण्यासाठी नक्की विसरत जाऊ नका आणि त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.